नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. देशात 18 वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाकातोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण 011 23 97 80 46 आणि 1075 या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा 020 26 12 73 94 या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता. ठळक बातम्या. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राज्यांना सूचना. बेजबाबदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांचा महागाई भत्ता पुन्हा पूर्ववत. जुलैपासून 28% महागाई भत्ता. आरोग्य विभागातल्या निवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 1 वर्ष सेवा मुदतवाढ. राज्यात 8602 नवे कोविड रुग्ण. मराठवाड्यात 5 जणांचा मृत्यू तर 327 बाधित. कोरोना विषाणू संसर्गमुक्त गावांमध्ये आजपासून 8वी ते 12वीचे वर्ग सुरू. आणि परभणी, नांदेड, जालना, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात पाऊस. आता सविस्तर बातम्या. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्यांना दिल्या आहेत. तिसऱ्या लाटेचा धोका कायम असताना नागरिक कोणाची पर्वा न करता सार्वजनिक ठिकाणी, पर्यटनस्थळी, बाजारपेठांमध्ये, कार्यक्रमांमध्ये वावरताना दिसत आहेत. त्यामुळेच केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवत कठोरपणे नियम पाळण्याच्या सूचना केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणं आणि बाजारपेठांमध्ये होत असलेल्या गर्दीवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि बेजबाबदारपणा असेल तिथे परिस्थितीनुसार कडक कारवाई करावी, असं त्यांनी सांगितलं आहे. कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. या विषाणूचे बरेच प्रकारही सक्रिय आहेत. अशा परिस्थितीत लोक नियम न पाळता बाहेर फिरत आहेत, ही चिंतेची बाब असल्याचं भल्ला यांनी या पत्रात म्हटलं आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांचा महागाई भत्ता पुन्हा पूर्ववत सुरू करण्यास काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार जानेवारी 2020 पासूनचा थकीत 11% महागाई भत्ता जुलै 2021 पासून देण्याचा निर्णय काल घेण्यात आला. यामुळे आता केंद्रीय कर्मचारी तसंच निवृत्तीवेतन धारकांना 17% ऐवजी 28% महागाई भत्ता मिळणार आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. वस्त्र प्रावरणांवर केंद्र तसंच राज्य सरकारांकडून लावले जाणारे कर तसंच निर्यात शुल्कात सवलत कायम ठेवण्यात आल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. पशुपालन विभागासाठी 54,000 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज 2021-22 पासून पुढच्या 5 वर्षांसाठी लागू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. राज्यात आरोग्य विभागातले यंदा निवृत्त होणारे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना 1 वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. कोविड पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वैद्यकीय तसंच आरोग्य सेवेत गट अ मधल्या तसंच राज्य कामगार विमा योजनेत महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट अ मधल्या वैद्यकीय अधिकारी तसंच वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय 62 वर्ष करण्यास मंजुरी देण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. गेल्या 8 दिवसात आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांची 899 पदं भरण्यात आली आहेत. पुढच्या काही दिवसात 1000 पदांच्या भरतीची जाहिरात काढली जाणार असल्याचंही टोपे यांनी सांगितलं. ते म्हणाले, 1 वर्षापर्यंत आपण रिटायरमेंटच्या वयाला वाढ दिलेली आहे. आता 62 हे कट ऑफ एज आहे सध्या. त्यामुळे सिव्हिल सर्जन्स असो, मेडिकल सुपरिटेंडेंट्स असो किंवा अन्य मेडिकल ऑफिसर्स असो, सगळ्यांनाच 1 वर्षासाठीचं वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय कॅबिनेटने घेण्यात आलेला आहे. आणि डॉक्टर्सची संख्या तशी आपण मोठ्या संख्येने आता रिक्त जागा सुद्धा भरत आहोत. मागच्या 8 दिवसातच जवळजवळ 899 जागा ह्या भरलेल्या आहेत. ह्या टप्पा 1 झाला. पुढच्या 3 ते 4 दिवसाच्या नंतर आणखीन एक जाहिरात येईल की ज्याच्यामध्ये पुन्हा 1000 डॉक्टर्स, मेडिकल ऑफिसर्स हे भरले जातील. राज्य सार्वजनिक उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याकरता निकष निश्चित करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णयही काल घेण्यात आला. राज्याच्या साहसी पर्यटन धोरणालाही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधांमधून सूट देण्यात आली असून गट अ ते क पर्यंतची एकूण 15,511 पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्त पदांच्या भरतीच्या अनुषंगानं या पदांचं आरक्षण तपासून पद भरती गतीनं राबवण्याच्या दृष्टीनं कार्यवाही सुरू असल्याचं राज्यमंत्री भरणे यांनी सांगितलं. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या 4ही कृषी विद्यापीठांशी संलग्नित शासकीय तसंच खासगी कृषी महाविद्यालयातल्या पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्यात येणार आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांनी काल मुंबईत कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला. राज्यात 38 शासकीय, 151 विनाअनुदानित अशा एकूण 189 महाविद्यालयातल्या 45,000 विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोविड संसर्गामुळे मृत्यू झाला असेल अशा विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत शुल्कात संपूर्ण सूट देण्याचा निर्णयही भुसे यांनी जाहीर केला. ते म्हणाले, कृषी विद्यापीठ जे काही आहेत महाराष्ट्राचे 4ही त्या माध्यमातून 45,000 विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून फीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये जिमखाना व ग्रंथालय शुल्कामध्ये 50% सवलत देण्यात येईल आणि इतर ज्या बाबी आहेत की ज्याच्यावर शासनाचा किंबहुना विद्यापीठांचा खर्चच झालेला नाही त्या बाबींवर 100% सूट देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे. दुर्दैवाने करोनामध्ये जर काही विद्यार्थ्यांचे आई वडील पालक यांचं दुःखद निधन झालेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांचं चालू वर्ष आणि पुढचं पूर्ण शिक्षण होईपर्यंतचं संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय करण्यात. राज्यात काल 8,602 नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या 61,81,247 झाली आहे. काल 170 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,26,390 झाली असून मृत्यूदर 2.4% झाला आहे. काल 6,067 रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 59,44,801 रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर 96.17% झाला आहे. सध्या राज्यभरात 1,06,764 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मराठवाड्यात काल 327 कोविड बाधितांची नोंद झाली तर 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या 2 तर हिंगोली, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले मराठवाड्यात सर्वाधिक 196 रुग्ण आढळले. उस्मानाबाद 61, औरंगाबाद 35, लातूर 19, नांदेड 8, जालना 7 तर परभणी जिल्ह्यात 1 नवा रुग्ण आढळून आला. हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही. हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे. आमची सर्व बातमीपत्र आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता. यासाठी ट्विटर आणि युट्यूबच्या AIR न्यूज औरंगाबाद चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. तसंच फेसबुकवर आकाशवाणी औरंगाबाद पेजला फॉलो करावं. याशिवाय newsonair.com या वेबसाईट आणि अॅपवर देखील आपल्याला ही बातमीपत्र ऐकता येतील. राज्यातल्या काही भागात आजपासून शाळा सुरू होत आहेत. ज्या भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर अनेक गावांमध्ये शाळा सुरू होत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातल्या 595 गावातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या समाधीवर फुलं वाहून अभिवादन केलं. अल्पसंख्याक आणि कामगार मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री विश्वजित कदम यांनीही चव्हाण यांना आदरांजली वाहिली. औरंगाबाद इथंही शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे गांधी भवन शहागंज इथं डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. नांदेड इथं बांधण्यात आलेल्या उर्दू घर या इमारतीचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, अल्पसंख्याक राज्यमंत्री विश्वजित कदम आदी मान्यवर उपस्थित होते. उर्दू घराच्या माध्यमातून नव्या सांस्कृतिक पर्वाचा प्रारंभ होत असल्याबद्दल चव्हाण यांनी आनंद व्यक्त केला. तर मराठीसह इतर भाषांमध्ये देवाणघेवाण होऊन हे उर्दू घर भाषिक विकासाचं प्रतीक ठरेल असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला. करून लसीकरण लावा कोरोनाला पळवून घ्या करून लसीकरण
लावा कोरोनाला पळवून. जा लवकर केंद्रावरी टोचून घ्या लस, विश्वास ठेवू नका अफवांवरी. अहो जा लवकर केंद्रावरी टोचून घ्या लस, विश्वास ठेवू नका अफवांवरी. बांधूया राष्ट्रहिताची शिदोरी. अहो मग वाट कुणाची बघताय, घ्या की करून लसीकरण. घ्या करून लसीकरण, लावा कोरोनाला पळवून. घ्या करून लसीकरण, लावा कोरोनाला पळवून. मराठवाड्याच्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात काल 56.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातल्या निम्न दुधना धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाढत असल्यानं प्रकल्पाचे 14 दरवाजे 0.30 मीटरनं उघडण्यात आले असून 14,280 दशलक्ष घनमीटर प्रतिसेकंद या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सेलू तालुक्यातल्या गोमेवाकडी पूल, मोरेगाव पूल, राजेवाडी पुलावरील वाहतूक बंद होईल अशी माहिती तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी दिली. तर निम्न दुधना प्रकल्पाच्या खालील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावं, नदीपात्रात उतरू नये असं आवाहन पूर नियंत्रण कक्षानं केलं आहे. परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यात फाल्गुनी नदीवरच्या पुरात वाहून जाणारे 2 दुचाकीस्वार वेदांत देशपांडे नावाच्या तरुणानं प्रसंगावधान दाखवल्यानं बचावले. या नदीवरच्या पुलावरून पाणी वाहत असतानाही दुचाकीस्वारानं पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पुलावरच्या खड्ड्यात दुचाकी अडकून संतुलन बिघडल्यानं दुचाकीसह दोघे वाहून जात होते. वेदांत देशपांडे यांनी केलेल्या मदतीमुळे दुचाकीसह हे दोघे बचावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड जिल्ह्यात काल 9 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. नांदेड शहरातल्या गोदावरी नदीस पूर आला असून गोवर्धन घाट शांतीधाम स्मशानभूमीत गोदावरी नदीचं पाणी घुसलं आहे. दरम्यान नांदेड जवळच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे एकूण 7 दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर रात्री 3 दरवाजे बंद करण्यात आले. प्रकल्पातून आता 4 दरवाजातून 1,956 दशलक्ष घनमीटर प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाच्या खालच्या भागातल्या गोदावरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातल्या अनेक भागात काल पाऊस झाला. जालना तालुक्यातल्या सामनगाव इथल्या वाकी नदीला पूर आल्यामुळे आणि घोडेगाव फाटा ते नतडगाव इथल्या रस्त्यावरचा पूल वाहून गेल्यामुळे या गावाचा संपर्क तुटला होता. बदनापूर तालुक्यातल्या ढासला इथं भीज पावसानं घराची भिंत कोसळून 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात काल अनेक भागात पावसाची संततधार सुरू होती. औरंगाबाद शहर आणि परिसरात काल संध्याकाळी काही वेळ जोरदार पाऊस झाला. त्यानंतर रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यातल्या सुधा नदीवरील रेणापूर सुधा सूक्ष्म जलसिंचन प्रकल्पाची उंची 1.10 मीटरनं वाढवण्यास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं मान्यता दिली आहे. या प्रकल्पाची उंची वाढवल्यानंतर जलसाठ्याच्या क्षमतेत वाढ होऊन 250 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 10,41 रुपये खर्च अपेक्षित आहे. लातूर जिल्ह्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांनी प्राणवायू साठवण क्षमतेत वाढ करावी असे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी दिले आहेत. कोविड पार्श्वभूमीवर जिल्हा कृती दलाच्या बैठकीत ते बोलत होते. आरोग्य विभागानं प्रत्येक तालुक्यात रेफरल रुग्णांसाठी आरोग्य सोयींयुक्त अशी रुग्णवाहिका तयार ठेवावी. याबाबत वैद्यकीय अधीक्षकांनी ही रुग्णवाहिका चालू महिन्याअखेरपर्यंत कार्यान्वित होईल याबाबत दक्षता घ्यावी असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. हवामान विभागानं जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. कोरोना विषाणू संसर्गाच्या 3ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राज्यांना सूचना. बेजबाबदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता पुन्हा पूर्ववत. जुलैपासून 28% महागाई भत्ता. राज्यात 8,602 नवे कोविड रुग्ण. मराठवाड्यात 5 जणांचा मृत्यू तर 327 बाधित. कोरोना विषाणू संसर्गमुक्त गावांमध्ये आजपासून 8वी ते 12वीचे वर्ग सुरू. आणि परभणी, नांदेड, जालना, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात पाऊस. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद AIR न्यूज या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. कोरोना विषाणू संसर्गापासून बचावासाठी आपण सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी नाकातोंडावर मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवा, तसंच आपलं लसीकरण करून घ्या आणि ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.